न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। क्रमांक 7 मधून आज तुम्ही शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण काही कारणास्तव तुम्ही अर्ज मागे घेताय, काय सांगाल? काही कारणास्तव असं पाहायला गेलं तर कारणं तर खूप आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं कारण की आम्ही आज आपण बघतो नगर शहराचा विकास हा संग्राम भैया जगताप व सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कसा होत आहे। आणि खूप वर्षांपूर्वीपासूनची अशी इच्छा होती की संग्राम भैया असतील किंवा मग सुजयदादा असतील यांच्यासोबत काम करायचं होतं, पण ते काम करत असताना काम करायची संधी जी होती ती काय उपलब्ध होत नव्हती। आज त्यांच्या रूपाने संग्राम भैया असतील सुजयदादा असतील त्यांच्या रूपाने आज मला त्यांनी त्यांच्यासोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली। त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्या पक्षासोबत काम करायचं, मी त्यांच्या पक्षासोबत आता इथून पुढे काम करणार व पक्षाला कसं मोठं करता येईल व त्यांनी मला दिलेल्या भूमिकेला न्याय कसा देता येईल याचा मी प्रयत्न करेन। तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहात, त्याच्यातून राजीनामा देणार आहे का? आता मी मुळात संग्राम भैयासोबत आलो, सुजयदादांसोबत आलो, याचा अर्थ राजीनामा माझा ऑटोमॅटिकली झालेलाच आहे आणि मी याच्या अगोदरच राजीनामा माझा वरतीचा पूर्ण केलेला आहे। पक्षप्रवेश कधी करणार? आता जेव्हा संग्राम भैया म्हणतील किंवा जेव्हा सुजयदादा म्हणतील त्या दिवशी माझा पक्षप्रवेश होऊन जाईल आणि मुळात माझा पक्षप्रवेश झाल्यासारखंच आहे। अर्ज मागे घेण्यासाठी कोणाचा दबाव वगैरे काही नाही, अर्ज मागे घेण्यासाठी दबावाचा तर काही प्रश्नच नाही। बरं, माझ्यावरती दबाव टाकणार तरी कोण? तसंही काही नाही, कारण की ज्या ठिकाणी मी काम केलं त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे काम केलं आहे, त्यामुळं मला कोणी दबाव टाकण्याचा किंवा मला कोणी जाब विचारण्याचा हा मुळात प्रश्नच येत नाही। आणि जेव्हा संग्राम भैया आणि सुजयदादा माझ्यासोबत आहे तर मला नाही वाटत की कोणी मला जाब विचारायला किंवा कोणी दबाव टाकायला येईल। कारण तुम्ही पण मागच्या टर्मला नगरसेवक इच्छुक उमेदवार होता, त्याच्यात पण तुम्ही काही मतांनी पराभव झाला। आता तुम्हाला संधी भेटत होती, तर असं कुठं वाटत नाही का तुम्ही माघार घेतली तर काही ते? आता हे बघा, ज्याचा त्याचा प्रश्न असतो, जो जास्त विचार करतो तसा असतो। माझा विचार असा होता, नक्कीच ह्या प्रभागात मी आत्ता निवडणूक लढवली असती तर मी निवडून आलो असतो, परंतु निवडणूक मी ज्या पक्षाच्या अंडर लढत होतो मला तशी लढवायची नव्हती। मला मुळातच निवडणूक लढवताना ही संग्राम भैया व सुजयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली लढायची होती। ती निवडणूक मला काही कारणास्तव सुरुवातीला लढवता नाही आली, परंतु आता येत्या काळात इथून पुढच्या काळात सगळ्या निवडणुका असतील त्या मी संग्राम भैया व सुजयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली लढवणार। पुढचे ध्येय धोरणं कसे राहतील? जे संग्राम भैया ठरवून देतील व जे सुजयदादा ठरवून देतील तेच माझे सगळे पुढचे धोरण असणार। आता पण तुमच्या हातात भगवा धागा आहे। हा भगवा हिंदुत्वाचा धागा आहे। हिंदुत्व हे एका कुठल्या पक्षाचं नाही, हा धागा हिंदुत्वाचा आहे। त्याच्यात तुम्ही भाजपमध्ये जाणार का राष्ट्रवादीमध्ये जाणार? आता मुळात तसं पाहायला गेलं तर भाजप व राष्ट्रवादी आणि संग्राम भैया असतील किंवा सुजयदादा असतील हे दोघेही एका विचाराचे आहेत, तर हा निर्णयही मी संग्राम भैया व सुजयदादा यांच्यावरती टाकणार। हा निर्णय मी घेणार नाही। हा निर्णय जर मी संपूर्ण कामच माझं त्यांच्यासोबत करायचं ठरवलंय, त्यांच्या मार्गदर्शनाखाली करायचं ठरवलंय, तर तो जो निर्णय देतील तो निर्णय घेऊन मी आता काम करणार किंवा तो जो पक्ष सांगतील तो पक्ष घेऊन मी काम करणार। सध्या तरी मुळात तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा भाजप पक्ष असेल हे दोघेही युतीमध्ये आहेत, वरती युतीमध्ये आहेत आणि नगर शहरातही युतीमध्ये लढत आहेत, त्यामुळं मला असं काही हे नाही, जे ते ठरवतील ते माझ्यासाठी योग्य असेल। आता कुणाचा प्रचार करणार? आता नक्कीच जे महायुतीचे आमचे उमेदवार त्यांचा मी प्रचार करणार। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।